एक ग्लास पाणी घ्या, पाणीला उकळायला ठेवा। हर्निया जे आहे ह्याच्यावर सोल्युशन काय आहे? हर्नियाचं कसं असतो का आपले हे जे स्नायू आहेत ना यांना एक इलास्टिसिटी पाहिजे। आपले जे स्नायू आहेत ना हे फ्लेक्सिबल असतात, पण आपण त्याच्यावर दुर्लक्ष केला आपला शरीरावर का त्याची इलास्टिसिटी कमी होते आणि इलास्टिसिटी कमी झाला का ते हर्निया आहे ना तो साईज ओव्हर व्हायला चालू होते, म्हणजे तो तिकडे बाहेर होतो। आता बाहेर झाला का त्याला तुम्ही इलास्टिसिटी वाढवण्यासाठी काय उपाय नाही तुमच्याकडे, त्याला आपल्याकडे डिवाइन मध्ये उपाय आहे। अच्छा, हां, त्याच्यात कसं आहे का मी जे सकाळी सांगतो ना लोकांना का एक ग्लास पाणी घ्या, पाणीला उकळायला ठेवा, मग त्याच्यात अद्रक चेंदून टाका, थोडीशी हळदी टाका आणि थोडंसं मीठ, त्याला चांगलं उकळा आणि ते अर्धा ग्लास झाला का त्याला काढून छानून चहासारखं प्यायचा। मग त्याच्याने काय फक्त तिकडचं नाही आपलं पूर्ण शरीराचा स्नायू आहे ना, अच्छा, त्याला इलास्टिसिटी येतो आणि फ्लेक्सिबिलिटी येते। त्याच्यामुळे काय एक तर त्याला सेल्फ प्रेशर येतो आतमध्ये जायला, प्लस दुसरा जो आपला कोकोनट ऑइल असतो ना ते आपण रोज सकाळी एक चमचा खायचा उपाशी पोट। ते खाल्ल्याने काय होतं माहिती आहे का, पोटातली जी गरमी आहे ना ते शांत होते। गरमी शांत झाली ना का हे लवकर हळूहळू आतमध्ये जायला सुरू होतो। अच्छा, ओके। हे 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 याचे मेन उपाय जे आहे ना हे आहे हरण्याचे। हळूहळू आहे ना 8-15 दिवसांनी असं वाटेल का आता मला हळूहळू कमी होतोय। ओके, ओके। हा, हे हरण्यासाठी एकदम चांगला उपाय आहे।